नमस्कार माझ्या बालमित्रांनो. चला तर मग सगळेजण छानपैकी बसा हां, कारण आज आपण एक मस्त गोष्ट ऐकणार आहोत. सगळेजण तयार आहेत ना? मग कान एकदम टवकारून ऐकायचं हं. ही गोष्ट आहे एका कुत्र्याची आणि एका मांजराची. तर आपल्या गोष्टीमधला जो कुत्रा आहे ना, त्याचं नाव आहे शेरू. आणि हा शेरू काही साधासुद्धा नव्हता. तो स्वतःला त्या घराचा राजाच समजायचा. हा बघा, हा आहे आपला रुबाबदार शेरू, घराचा राखणदार. आणि ही आहे आपली छोटीशी चंपी, एक हुशार मांजर. बिचाऱ्याला फक्त घरात जाऊन वाटीतलं थोडंसं दूध प्यायचं होतं. शेरू दिवसभर अंगणात इकडून तिकडे फिरायचा आणि आपल्या मोठ्या भारदस्थ आवाजात भुंकायचा. असं कायचं, भो भो, मी आहे ह्या घराचा राखणदार शेरू. माझ्या परवानगीशिवाय इथे कोणीच यायचं नाही. भो भो. आणि तेवढ्यात काय झालं माहितीये? कुंपणावरून हळूच एक उडी मारून चंपी आत आली. तिने शेरूला पाहिलं आणि एकदम घाबरली. ती तिच्या बारीक आवाजात स्वतःशीच म्हणाली, म्याव. अरे देवा, हा रागीट शेरू दादा तर इथंच फिरतोय. पण मला तर खूप भूक लागलीये. चंपेला बघता क्षणीच शेरू खूप चिडला. तो तिच्या अंगावर धावून गेला आणि रागाने ओरडला, ए ए मांजरे, चल पळ बघू इथून, परत या अंगणात दिसायचं नाही. भो भो. बिचारी चंपी. शेरूचा तो राग बघून इतकी घाबरली की तिने थेट धूम ठोकली आणि सर्रक्कन जवळच्या एका उंच झाडावर चढून बसली. आता गोष्टीत पुढे काय झालं बघा. चंपी तर वर झाडावर बसली होती आणि खाली अंगणात शेरूचा रुबाब काही कमी झाला नव्हता. आणि तेवढ्यातच घरातल्या खिडकीतून गडगडत गडगडत एक मोठा लाल रंगाचा चेंडू बाहेर आला. अरे वा, तो तर शेरूचा सगळ्यात आवडता खेळ होता. चेंडू दिसल्यावर तर शेरू सगळा राग विसरून गेला आणि आनंदाने खेळायला लागला. तो चेंडू हवेत उडवत होता, पंजाने त्याला ढकलत होता. पण खेळता खेळता अचानक काहीतरी वेगळंच घडलं. काय झालं असेल बरं? खेळण्याच्या नादात शेरूने चेंडूला इतक्या जोरात मारलं की तो चेंडू उंच 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 उडाला आणि धडाकण जाऊन त्याच झाडाच्या फांदीत अडकला ज्या झाडावर आपली चंपी बसली होती. अरे रे, आता काय करायचं? शेरूने खूप उड्या मारल्या, पण त्याचा हात काही चेंडूपर्यंत पोहोचत नव्हता. तो खूप दुःखी झाला आणि जमिनीवर बसून रडक्या आवाजात म्हणू लागला, कुई कुई, माझा लाडका चेंडू अडकला की, आता मी कसं खेळणार? आता बघा गंमत. एवढा मोठा रुबाब करणारा शेरू संकटात सापडला. त्याला मदतीची गरज होती आणि त्याला मदत तरी कोण करणार होतं? झाडावरून चंपी हे सगळं काही बघत होती. तिने शेरूला असं रडताना पाहिलं आणि त्याला विचारलं, काय रे शेरू दादा, मगाशी तर केवढा आरडाओरडा करत होतास, आता काय झालं रडायला? शेरूला आता आपली चूक कळली होती. तो एकदम गरीब आवाजात म्हणाला, चंपीताई, प्लीज माझा चेंडू काढून दे ना. पण चंपी थोडा भाव खात म्हणाली, मी का म्हणून काढू तुझा चेंडू? तूच तर मला मगाशी इथून हाकलून देत होतास. जा, मी नाही देणार. तेव्हा शेरू खूपच नम्रपणे म्हणाला, माफ कर चंपी मला, माझं खरंच चुकलं. तू जर माझा चेंडू खाली काढून दिलास तर मी तुला वचन देतो की मी तुला परत कधीही त्रास देणार नाही. आणि हे बघ, माझ्या वाटणीचं दूध पण मी तुलाच प्यायला देईन. पक्कं वचन. आणि बघा, एका सॉरी शब्दाने आणि मदत करायच्या तयारीने सगळं काही कसं बदलून गेलं. शेरूचं ते बोलणं ऐकून चंपीला त्याची दया आली. ती हुशार तर होतीच की नाही. तिने आपल्या नाजूक पंजाने हळूच चेंडूला धक्का दिला आणि ठप्प करून चेंडू बरोबर खाली शेरूच्या समोर येऊन पडला. आपला लाडका चेंडू परत मिळालेला बघून शेरूला इतका आनंद झाला हा, तो आपली शेपटी हलवत आनंदाने उड्या मारत ओरडला, ये ये, माझा चेंडू परत आला. धन्यवाद चंपीताई, तुझे खूप खूप आभार. आणि माहितीये, त्या दिवसापासून त्यांचं भांडण कायमचंच संपलं आणि त्यांची घट्ट मैत्री झाली. आता शेरू रोज चंपीसाठी वाटीत दूध ठेवतो आणि चंपी शेरूसोबत चेंडू खेळते. आवडली ना दोघांची मैत्री? चला तर मग आपण त्यांच्यासाठी एक छानसं मैत्रीचं गाणं म्हणूया. माझ्यासोबत म्हणा हां. भो भो करतो कुत्रा, म्याव म्याव करते मांजर, दोघांची ही जोडी दिसते आता सुंदर. चला पुढे गाऊया. आधी होती भांडणे, आता झाली दोस्ती, अंगणात दोघांची चालू असते मस्ती. आणि शेवटचं कडवं, चंपीने दिली मदत, शेरूने दिला मान, शत्रू झाले मित्र,
किती छान छान. तर माझ्या छोट्या दोस्तांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो की भांडण करण्यापेक्षा एकमेकांना मदत केली तर किती जास्त मजा येते, नाही का? म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, एकमेकांना मदत करणे ही खूप चांगली सवय आहे.